महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा माझं गाव माझा अभिमान दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न। माझं गाव माझा अभिमान या उपक्रमांतर्गत दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले। 1985 सालापासून पुढे शिक्षण घेतलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात पोलीस पाटील प्रकाश पवार यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी शिक्षिका चौरे मॅडम, मुख्याध्यापक पवार मॅडम तसेच उपस्थित शिक्षक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली। या प्रसंगी माजी विद्यार्थी शिक्षक सुनील पवार यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत सर्वांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाले। दत्तनगर शाळेच्या प्रगतीबाबत आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्यात आली। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावात आलेल्या नोकरदार व बाहेरगावी स्थायिक माजी विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्यात सहभाग घेतला। जुन्या मित्रमंडळींची भेट, शालेय आठवणींचा गोषवारा आणि आपुलकीच्या वातावरणात कार्यक्रम रंगतदार झाला। या स्नेह मेळाव्याचे आयोजन मुख्याध्यापक पवार, सर्व उपशिक्षिका चौरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी पार पडल्याने ग्रामस्थांनी माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, अभोणा। जर कोणी मदत करू इच्छित असेल तर त्यासाठी हा खास मेळावा आहे। आणि या मेळाव्याचा खरा उद्देश हेच आहे की एकत्र जे आपले काही जुने मित्र असतील, ज्या जुन्या आठवणी असतील, या शाळेतून बघा ते आमची शाळा तिथं भरायची। त्यावेळेस जोपळे सर होते, त्यानंतर पाठक गुरुजी होते, बंगाल गुरुजी होते। अतिशय छान पद्धतीने त्यावेळेस सुद्धा अतिशय चांगली गुणवत्ता होती। मी तर म्हणतो त्यावेळेचे विद्यार्थी या वेळेपेक्षा आता बघा खूप सुविधा झाल्या। आता युट्यूबला आपण काही सर्च केलं, नेटवर काही सर्च केलं तर आपल्याला सहज त्या गोष्टी आपल्याला माहिती होतात। परंतु त्या काळी फक्त शिक्षक जे ज्ञानदान करत असेल, शिक्षक जी माहिती सांगत असेल किंवा थोडीफार टीव्ही, त्यावेळेस आपल्याला तेवढंच फक्त ज्ञानदानाचे जे काही सोर्स होते ते आपल्याला भेटत होते। परंतु आताच्या काळात भरपूर मुलांना जे सर्च केले ते आपल्याला मिळू शकतं। परंतु पूर्वीच्या काळात तसं काही नव्हतं, तरी पण गुणवत्ता कमी नव्हती। त्या काळात उत्कृष्ट अशा पद्धतीने शिक्षण होतं आणि ते शिक्षण, त्या शिक्षणाच्या बेसवर आज चांगले उत्कृष्ट शेतकरी आहेत, उत्कृष्ट नोकरदार आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर गेलेले आहेत। तर त्यांचा एकच हेतू आहे की मागच्या जुन्यांचा जो काही अनुभव आहे तो पुढच्या विद्यार्थ्यांना देणं आणि आपल्या गावाचा विकास कसा होईल, आपल्या शाळेचा विकास कसा होईल, यासाठी हा खास माननीय सीओ साहेबांचा हा उपक्रम आहे। तर याच्यातून एकच सगळ्या पालकांना विनंती आहे की शाळा तर चांगली आहेच ही, पण अजून जर आपल्याला शाळेला उंच ठिकाणी घेऊन जायचं असेल तर गावकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, माजी विद्यार्थ्यांचं अनमोल साथ आणि मार्गदर्शन, त्यानंतर आर्थिक म्हणा किंवा आपण सपोर्ट रूपी जरी मदत केली तरी खूप चांगलं आहे। कारण की बघा आजकाल अशी परिस्थिती आहे, कामाच्या ओघात शाळेकडे दुर्लक्ष होतं। शाळेत काय चाललं वेळोवेळी बघितलं गेलं पाहिजे। शाळेत मुलं कशी शिकतात, गुणवत्ता काय आहे बघा। आता जरी शिक्षा नाही परंतु मार्गदर्शन केलं, योग्य सल्ला दिला तर मुलं पुढे जातात आणि योग्य मार्गावर ते सुद्धा जातात। एवढं बोलून 2 शब्द संपवतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।